वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव। अरे हा चहा आहे की काय? नुसतं तुरटीचं पाणी दिलंय, तोंडाची सगळी वाट लावली। पांडुरंगा, अरे कसली सून दिलीस मला, काडीच्याही उपयोगाची नाही। हा चहा मला नको, दुसरा घेऊन ये। अहो काय झालं? ते बोलले तर काय अंगाला भोकं पडतात? जा दुसरा चहा घेऊन ये। ए कुठे निघालीस? कॉलेजला। हे असे कपडे घालून? कपडे बदलून ये। पण बाबा बाबा बिबा काय नाही, चल आली मोठी। अगे उमा, हिला आतमध्ये घेऊन जा ना। हा तर आज आपल्या देशाला महिला सशक्तीकरणाची जास्त गरज आहे। महिला सशक्त झाल्या की मुलं सशक्त होतील, मुलं सशक्त झाली की आपला देश सशक्त होईल। म्हणून आपल्या पार्टीचा अजेंडा काय आहे? महिला सशक्तीकरण। बोला रमाकांत पाटील यांचा विजय असो। हा हा अहो काय ते सुरुवात थोडी चुकतेय भाषणाची? बरोबर तर आहे। हे बघ बंधू भगिनींनो आणि मातांनो, सुरुवात चुकतेय। अगं कसं चुकेल? आज आपल्या देशाला महिला सशक्तीकरणाची गरज आहे। हीच सुरुवात जर आपल्या घरापासून झाली तर? सॉरी। मी कॉलेजला जाऊ? जा। अशी? अशीच। थँक्यू बाबा। अरे आता तरी मला कोणी चहा देणार आहे का, की तसंच बसून राहावं लागणार आहे? हा तरी चहा व्यवस्थित बनवलायस ना, की चहा बनवायला शिकवावं लागणार आहे? सगळ्या गोष्टी तुला सांगत बसावं लागतं रे। मुली आता मोठ्या झाल्यात, त्यांना चहा बनवायला तुलाच शिकवावं लागणार आहे ना। हा असा चहा बनवायला शिकवणार आहेस ना, की आता तुला मीच शिकवू चहा कसा बनवायचा, काय करायचं ते? बाबा प्लीज। जा, काही काळजी करू नको, जा। आणि म्हणून या ठिकाणी मला असं म्हणायचंय, आपल्या समाजातल्या महिलांचं शोषण थांबलंच पाहिजे। त्यांच्यावरचे अत्याचार थांबले पाहिजेत, त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत, त्यांना समाजात एक स्थान मिळालं पाहिजे। म्हणून आपल्या पार्टीचा अजेंडा आहे महिला सशक्तीकरण। याची सुरुवात आपल्या स्वतःच्या घरातून झाली पाहिजे। रमाकांत दादा पाटील यांचा रमाकांत दादा पाटील यांचा